कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा चार चरणाचा चिंतनीय असा अभंग आहे. या अभंगाद्वारे तुकाराम महाराज एक चकारात्मक मागणी मागतात. हा अभंग म्हणजे समारोपाचा अभंग आहे. आपल्या या आंतरवाली गावामध्ये गरजवंत मराठ्याचा लढा हा ध्वज उभारलेला आहे आणि आमचे परमार्थ प्रेमी परमपूजनीय त्यांना सुद्धा आता हरिभक्त परायण म्हणायचं. जरांगे पाटील यांनी हा भक्तीचा ध्वज उभारलेला आहे, लढा उभारलेला आहे. मराठा आरक्षण त्याला हे निमित्त आहे आणि त्या निमित्ताने सर्व ग्रामस्थ मंडळी, गायनाचार्य, मृदंगाचार्य यांच्या मार्गदर्शनाने, ग्रामस्थांच्या अनमोल सहकार्याने, परिसरातील सर्व भाविकांच्या सहकार्याने आणि या कार्यक्रमाचं नेतृत्व हरिभक्त परायण महादेव महाराज, गिरी, पुरी, भारती आणि या कार्यक्रमासाठी आम्हाला सुद्धा सेवा करण्याचा सुयोग प्राप्त होत आहे. हे नारायणगडचे आमचे जुने भक्त जरांगे पाटील, नारायणगडाविषयी स्वाभिमान. ज्या वेळेस हा कार्यक्रम ठरला ती पहिला फोन आम्हाला, शेवटचं समारोपाचं कीर्तन तुमचं. म्हणजे मोठमोठे कार्यक्रम फक्त या भूमीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे, ज्ञान सांगण्यासाठी नाही. विठाला विठाला हा कार्यक्रम म्हणजे न भूतो न भविष्यते. कीर्तन तर रोजच ऐकतो आपण, पाठ झालेत कीर्तन आपल्याला, पण आपलं हे आंतरवाली गाव इतिहासात नोंद होईल अशी जाहिरात महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. कोणती आंतरवाली? तर कोणती आंतरवाली? तर सराठी नाही, आता मराठी आंतरवाली, मराठी आंतरवाली, मराठी आंतरवाली. या मराठ्याचा जयघोष महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये गाजला हा आवाज मराठ्याचा. आतापर्यंत आपली अशी हुलकावणी होती की मराठी एकत्र येत नाहीत, मराठ्याचा एक विचार होत नाही. परंतु आमचा सिंहाचा छावा असणारा जरांगे पाटील याने सर्व मराठ्याचं मत एकत्रित केलं. ही ताकद जरांगे पाटलाची आहे, ही जरांगे पाटलाची आहे. विठाला विठाला जो दुसऱ्यासाठी काहीतरी करत असतो त्याला साधू म्हणावं, त्याला साधू म्हणावं. आम्ही प्रत्येक कीर्तनात सांगत असतो, त्या वर्तमान काळातला साधू जर पाहायचा असेल तर आंतरवालीला जा आणि जरांगे पाटील याचं दर्शन घ्या. तोच साधू आहे, आता तोच साधू आहे. विठाला विठाला आणि जो स्वतःसाठी काहीतरी करत असतो त्याला संसारिक म्हणावं, त्याला जीव म्हणावं. आणि जो दुसऱ्यासाठी काहीतरी लढत असतो, प्राण द्यायची तयारी असते, त्याला साधूच म्हणावं, त्याला साधू म्हणावं. आपण ज्ञानोबारायाला पाहिलं नाही, तुकाराम महाराजाला पाहिलं नाही, नारायणाच्या परंपरेला पाहिलं नाही. आपल्याला या वर्तमान काळामध्ये साधू दिसत नाही, पण एकच साधू आहे, तो म्हणजे जरांगे पाटील. जरांगे पाटील झाला. त्यांचं नाव कुठंच माहीत नव्हतं, शेजारच्या गावाला माहीत नव्हतं. परंतु हा लढा एका वर्षाचा नाही, अनंत वर्षात ही लढा देत आलेले आहे. आणि त्या निमित्ताने 40 दिवस कार्यक्रम कोणाचा झाला? कोणाचाच नाही. 40 दिवस तुमच्या कीर्तन पाठ झालेत आणि मोठमोठे कीर्तन. आणि हा महाराज म्हणजे छोटा आहे, नारायणगडचा स्वाभिमान. या मातीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. विठाला विठाला
जीवनामध्ये ठिकठिकाणी सांगितलं देवाकडे काहीच मागू नये, संसारातलं काहीच मागू नये, परमार्थातलं मागितल्याशिवाय राहू नये. आणि परमार्थ करण्यासाठी तर या 40 दिवस हा नामाचा जयघोष चालू आहे. 40 दिवस धन्य धन्य आहे हे अंतरवाली गाव. 40 दिवस तुम्हाला घरादारातलं काही सुधारलं नाही आणि 14 तारखेला तर न भूतो न भविष्यते या ठिकाणी ईश्वर दर्शन नाही, भगवंतच या ठिकाणी आलेला होता. म्हणून कोणाला किच न होता एवढा मोठा समाज डोळ्यात बसत नाही, गगनात बसत नाही, जमिनीवर बसत नाही. ही एक ऐतिहासिक नोंद या अंतरवाली गावाची झालेली आहे. विठाला अभंग छोटा आहे. 40 दिवस सेवा केली आणि देवाकडे हेच मागायचं, हेच दान देगा देवा आणि मराठ्याला आरक्षण द्यावा. हेच देवाला मागायचंय, दुसरं मागायचं नाही. देवा तुझी सुद्धा भेट नको आम्हाला, जे सर्वाला ज्याची गरज आहे हेच मागायचं. एकाला ज्याची गरज आहे त्याला संसारातलं मागणं म्हणावं आणि सर्वाला ज्याची गरज आहे त्यालाच परमार्थातली मागणी म्हणावं. विठाला व्यवहार पाहिला तर एकाला एक आवडत नाही, एकाला सर्व आवडत नाही, सर्वाला सर्व आवडत नाही आणि सर्वाला एक आवडत नाही. आवडी निवडीचे इथं जे बसलेले लोक आहेत सर्वाला एक आवडत नाही, सर्वाला सर्व आवडत नाही आणि एक महाराज सुद्धा सर्वाला आवडत नाही. खरं सांगा, मी तरी सर्वाला आवडतो काय? काही डोळे मोडी तिकडून तिकडेच जाते. मग ज्या सर्वाला एकच आवडतो, सर्वाला एकच आवडतो त्याला जरांगे पाटील म्हणतात. सर्व महाराष्ट्राला, सर्व मराठ्याला, लाखो मराठ्याला एक मराठा आवडतो, त्याला एक मराठा लाख मराठा म्हणायचं आहे. याची भाषा कळली तुम्हाला? अरे सर्व मराठ्याला एकच मराठा आवडतो, लाखो मराठ्याला एकच मराठा आवडतो, त्याला जरांगे पाटील म्हणतात, त्याला जरांगे पाटील म्हणतात. देवाचं मी आज वर्णन करणार नाही ना, साधूचं वर्णन करणार नाही. हेच देव आहे ना, हाच साधू आहे. भाग्यवान आहोत, या गावापासून सुरुवात झाली या आरक्षणाला. अरे तुमच्या गावाची इतिहासात नोंद झाली आणि तुम्ही तरी काय साधे त्रास सहन केला का? साधे कष्ट सहन केले काय? अरे देशभक्त त्याला म्हणतात, जे विरोधकाच्या गोळ्या झेलल्या जाणे ते देशभक्त आणि त्यांचा इतिहास होत असतो, त्यांचा इतिहास होत असतो. सर्व महाराष्ट्रामध्ये या अंतरवालीचा इतिहास झाला, मुलामुलीचा इतिहास झाला, बालकांचा इतिहास झाला, स्त्री पुरुषाचा इतिहास झाला. शत्रुत्वाच्या गोळ्या झेलणं त्यालाच देशभक्त म्हणतात. जो देशासाठी लढत असतो, जो आपला प्राण द्यायला तयार होत असतो, अरे त्याला देशभक्त म्हणतात आणि त्याला साधू म्हणतात, त्याला साधू म्हणतात. आणि म्हणून भगवंताकडे प्रार्थना करायची, भगवंताकडे हेच मागायचं. सेवा केली तर हेच मागायचं. तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनामध्ये संसारातलं काहीच मागितलं नाही आणि परमार्थातलं मागितल्याशिवाय राहिले नाही. परमार्थातलं मागण्यासाठी सुद्धा अधिकार लागतो. कोणालाही मागता येत नाही, त्याच्यासाठी तप असावं लागतं, त्याच्यासाठी सेवा असावी लागते. सोपा अभंग आहे, सर्वाच्या पाठातला आहे. ज्याच्या पाठ नसन हा अभंग समजावा तो या बीड जिल्ह्यातला नाही, या जालना जिल्ह्यातला नाही. जालना आम्ही बीडकडचे म्हणून बीडच देणार, तो महाराष्ट्रातला नाही असं समजावं. जसा हे हा अभंग म्हटला की भजनावाले सुद्धा टाळ गुंडळते, तसा हा अभंग झाला रे झाला की उद्यापासून कीर्तन संपले, आरक्षणच आपल्याला मिळणार आहे, मिळणारच आहे. हा
समारोपाचा अभंग आहे. विठाला विठाला देवाकडे मागणी करण्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात, प्रत्येक अवतारामध्ये भगवंताच्या सानिध्यामध्ये राहून निष्काम सेवा केली, देवासाठी सेवा केली, देव मिळवण्यासाठी सेवा केली. तुकाराम महाराज म्हणतात, मी आता सेवा करतो असं नाही, ही परंपरेने चालत आलेली सेवा आहे, वडिलोपार्जित सेवा चालत आलेली आहे. माझ्या वडिलाची मेरा शिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. वडिलोपार्जित सेवा चालत आलेली. परमार्थ करत असताना वडील मुलाला शिकवत असतो, बरं का, आपली नारायणगडची वारी केली पाहिजे, पंढरपूरची वारी केली पाहिजे, आपली वडिलोपार्जित सेवा चालत आलेली आहे. मग वडिलाचे जमीन वाटून घेतात मुलं, पैसा वाटून घेतात बँकेतला, पण परमार्थ वाटायचं म्हणलं की त्यांचे चेहरेच पडत येत. एकाला 4 मुलं होते, पैसा बँकेतला वाटून घेतला, शेती वाटून घेतली, पण बापाची वारी कुणी वाटून घ्यायची म्हणले ही भिकारीनाथ जाऊन द्या थोरल्याला. त्याच्या ती परमार्थ करत नव्हता, पण पैसे घेऊस तर का व्हायना बँकेतले ती पताक घ्यायचा आणि वारीला निघायचा. मित्र भेटायचे, कुणकड, ते म्हणलं आमच्या बापाने दिवा लावून ठेवला ना, ती चालायचा. हाऊस नाही, आवड नाही, नाविलाजाने पैसे मिळूस तर. तसं तुकाराम महाराजांची परंपरा नाही, वडिलोपार्जित सेवा चालत आलेली आहे. विठाला विठाला तप असावं जीवनामध्ये. देव मिळवण्यासाठी, भगवंताचा आशीर्वाद, साधूचा आशीर्वाद मिळण्यासाठी सुद्धा तप असावं लागतं. तप असावं लागतं. आमच्या साधू संतांनी तपश्चर्या केली देव मिळवण्यासाठी. रुक्मिणी आई साहेबाने आळंदीमध्ये तपश्चर्या केली ज्ञानोबारायासारखा भगवत रत्न जन्माला येण्यासाठी. पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा घालीत. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. म्हणा म्हणा, तुम्हालाच म्हणायचं सांगतोय. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी.